हाय सगळ्यांना नमस्कार. आता किती वाजल्यात? 5 वाजले. ज्ञान उरक. आम्ही चाललोय लग्नाला. इकडे आलो गुजबाईला. गुजबाईवरनं आता लग्नाला जाणार आहे. आणि काय झालं माहितीये का? अगं तू मागाशी उरका पाहिजे होतं. किती वाढू? आम्ही दोघीच होतो. चला आमचा अण्णा आला आणि इथंच राहिला. म्हणला मला नाही यायचं लग्नाला. मी म्हणलं चालतंय. मग आता आम्ही चाललो. कुणी येत नाही म्हणल्यावर कशाला उगाच बळत चला चला म्हणायचे होय. कोण? अण्णा ही ना. म्हणून म्हणलं चला चला म्हणून कटाळा आला. कुठीच आहे ना नाका काय ना. म्हणलं चला आपण कशाला उगा महाग राहायचंय. चला आपलं आपण सगळ्याच्या आधी. हा आईच्या इथं गेलो आणि चहाही पेलो. परत इकडं आलो. तिथं काय व्हिडिओ काढला ना. वहिनी चहा आलता विसरून गेलो. कारण का मी तिथून येताना ड्रेस घालून आली होती. मग इथं येऊन उरकायचं होतं पटापटा. त्याच्यामुळं साडी वर 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 यायची या. त्यांना आमच्या जायचं फिरायची. म्हणलं मी नाही येणार. गेल्यात खरेदी करायला. चला रे चला. ओके बघा आता हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत. ज्ञानू तो परत घेतली होय. मी नाही घेतली. अविनाश जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचाही थोडी कुटुंबाच्या हार्दिक स्वागत. गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा आदरे लग्न आमच्या आत्याच्या पुरीच आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे आलोय. बघा बघा आमची मावशी कशी दिसते कमेंट करून सांगा बरं. त्या दिवशी गाणं बागड्या भरायला गेलो आम्ही. बघितलं की मामा गेल्या. झालं लग्न. आता आम्ही पण जातो. जेवण लावायचे की जेवण चला चला जेवण करा. आलतो रेसमा बरं लग्नाला. माझ्या बरोबर हा तुम्ही तुमच्या गाडी वालायची. म्हणे आका मी रेसमा. ही माझा मामा आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की काय काय त्या साहेबांना नाही माहिती. जेवायचं. चला पुरावा दाखवा म्हणलं लग्नाला आलेलो. जेवण झालं. चला आता आम्ही घरी चाललो. मस्त छान पहिल्यांदाच असं कार्यालय आहे. मस्त तावरण. चला ह्यांना दोघाला ओळखताय का बघा बरं. ओळखतात ना. विसरत नाही ती कोणी. मेकअप केला तरी ओळखायला येते. बहिणीचं लग्न आहे त्यांच्या. मेकअप तर झाला पाहिजे काय का नाही. हा मैना मावशीचं बारकं पोरग आहे असं सांगितलं त्यांना कळत. मैना मावशी मिळायचं. मग मैना मावशीच्या मागं सगळ्यात लहान आहेत ना आमच्या बापूंच्या 6 बहिणी. 6 बहिणींच्यात 12 शेवट. पोरं आहेत. 12 पोरांच्या सगळ्यात लास्ट नंबर आहे विशालदाजींचा. हा सगळ्यात लहान. त्याचं नाव काय हो? आम्ही पण घरी चाललोय पण करायला छान वाटलं असं सगळं. लय फटावून मोठं आहे. काय म्हणतो झालं जेवण. झालं होय. ही भाऊंचं पोरग सोन्या. हा सोन्या. त्याचं नाव ओमकार आहे ना. हा नातू नाही. ही माझा भाऊ आहे तर. ते मामे
आम्ही भाऊ बहीण लागतो. मी अण्णाची मम्मी विसरला माहिती नाही, मला वाटलं आमचा भाऊ. चला आता आपण पण चाललोय घरी आता मस्तपैकी जेवण ही करून लग्न झालं आणि हे सोडवा आल्यात भाऊ म्हणलं असतं सोडून यावं बाहेर.